हॅलो एव्हरीवन, नमस्ते. कसे आहात सगळे? मजेत ना? तर मी पण मजेत. तर माझ्या ह्या आजच्या ब्लॉगिंगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजचा ब्लॉगिंग मी जवळ 10:15 वाजलेले आहेत. बघू शकता 10:15 वाजलेत. तर आजचा ब्लॉगिंग मी लेटच चालू केला, कारण सकाळची गडबड होती. बाळाला स्कूलला पाठवणे, मिस्टरांचं टिफिन बनवणे आणि मेन म्हणजे मोबाईल हँडलिंग करायला थोडंसं अवघड गेलं. ट्रायपॉड मागवलाय, तो यायचा बाकी आहे. तो आला की तुम्हाला डेली ब्लॉगिंग मी रुटीन पहिल्यापासून चालू करेन. आता फक्त आता ट्रायपॉड आला की मी तुमच्यासोबत रुटीन पूर्ण चालू करेन. अजून माझी 10-10:15 वाजले तरी अजून बरीच कामं पेंडिंग आहेत. म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. तर चला तर मग बघू आपण. तर सगळ्यात आधी मी इथं ते दोघं गेल्यानंतर माझं आवरून मी फ्रेश होऊन झाडू वगैरे मारून देते. स्वच्छ असं झाडू पोछा करून देते आणि त्याच्यानंतर देवपूजाला लागते. तर इथं माझा झाडू आणि ऑलमोस्ट पुसून पण काढून झालेला आहे. आणि असंच पुसता इथं काही दोघी मला छोट्या मुली दिसल्या. आणि हे दिसते हे माझं दिवाळीचा फराळ मी गावाकडून घेऊन आली होती. हा मुली ह्या बाहेर जात होत्या, मागत होत्या, यांना कोण देत नव्हतं. मग मीच बोलवलं यांना आणि मग जे फराळ जो होता माझ्याकडं तो मी त्यांना दिला. बिचाऱ्या खरंच एवढ्या लहान वयात त्यांना इतकं मागावं लागतं. आणि ह्या अजून काहीतरी माझ्याकडं मागत होत्या, डाळ तांदूळ किंवा पीठ असेल तर द्या म्हणून. तर मी म्हटलं माझ्याकडं गव्हाचं पीठ तर आता संपायला चाललं आहे. मग म्हटलं त्यांना मी थांबा, मी तुम्हाला तांदूळ देते. आणि मग मी तांदूळ त्यांना थोडेसे घेऊन दिले. खरंच इतक्या लहान वयात असं म्हणजे मागून खावं लागतं. खूप दया आली मला. देव करो आणि त्यांना खूप छान असं लाईफ भेटो. मला असं ऑलमोस्ट म्हणजे कुठं जरी कोणी भेटलं तर मी खूप छान मदत करते. आणि मला खरंच लहान मुलं मागणारा एक खूप असं वेगळंच फील होतं. बिचाऱ्या किती छोट्या आहेत बघा ना, आणि ह्या वयामध्ये त्यांना असं म्हणजे मागून खावं लागतं. आणि ती सांगत होती की तिची आई आजारी आहे, त्यामुळं काही म्हणजे त्यांना आता बनवता येत नाही, काहीतरी द्या आम्हाला म्हणून. तर ह्या अशा त्यांना थोडेफार आज मदत केली. ते गेले. त्यांच्यानंतर मग मी माझ्या देवाची पूजा करायला घेतली. देवामध्ये माझं मी जास्त मानणारा देव म्हणजे माझे स्वामी समर्थ महाराज आणि महालक्ष्मी कोल्हापूरची अंबाबाई. तर मी डेली माझं स्वच्छ असं झाडून पुसून काढून माझ्या देवाची पूजा करून घेते. देवाची पूजा केल्यानंतर एक छान असं प्रसन्नता भेटते मनाला ना. खरंच खूप छान मस्त शांत बसायचं, शांत वातावरण होतं. दोघं पण माझे मिस्टर आणि बाळ पण गेलं होते, त्यामुळं मला छान अशी बसून देवपूजा मस्त करता आली. त्याच्यानंतर माझ्या अंगणात एक तुळस आहे. ती देवपूजा झाल्यानंतर मी रोज इथं अगरबत्ती लावते, हळदी कुंकू आणि देवाजवळ जे पाणी असतं ना ते मी त्या तुळशीला वाहते. कारण तुळस असं म्हटलं जातं की घराची एक दुसरी म्हणजे लक्ष्मीच आहे घरात आपल्या राहणारी. जसं जसं तिचा म्हणजे आपल्या हॅलो. तर ऑलमोस्ट माझं झाडून पोछा मारलाय आणि देवपूजासुद्धा झाली, कपडेसुद्धा झाले धुवून. तर आता बरेचसे कामे माझे आवरले. अदू यायच्या आधी मी माझं बाळ यायच्या आधी मी सगळी कामं आवरून घेते. तर आता फक्त भांडी आणि किचन वगैरेचं जे काही आवरायचं आहे, भांडी रात्रीचे आहेत, जे थोडे यूज केलेत थोडे ठेवलेत, ते लावून घेणे, भांडी वगैरे आवरणे, किचनचंच काम राहिले फक्त. तर ते मी आवरून घेईन आता. बरीचशी कामं बाळ यायच्या आधी आवरून घेतलं तर त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करायला आपल्याला वेळ भेटतो. आपल्याला स्वतःला पण वेळ द्यावा लागतो. आणि ह्या डेली रुटीन सोबतच मी थोडंसं आता हिवाळा चालू झालाय त्यामुळं मी स्किन केअर रुटीन तसेच हेअर फॉलसुद्धा होतो खूप, कारण ड्रायनेस खूप वाढतो, त्यामुळं डॅन्ड्रफ खूप होतो. त्यामुळं ते त्यांचं पण मला म्हणजे मी डेली रुटीन सोबत आपलं हे ॲड करते. ते पण तुमच्यासोबत मी शेअर करेन. आणि हे ॲड केलंच पाहिजे, कारण आपलं डेली रुटीनसोबत बरेचसे महिला काय करतात तर डेली रुटीन म्हणजे पूर्ण आपलं कामातच राहतात आणि आपल्याकडं म्हणजे बऱ्याचशा स्त्रींना आपल्याकडं लक्ष द्यायला खूप कमी वेळ भेटतो.
तर जितका पॉसिबल असेल तितका वेळ किमान फक्त अर्धा किंवा 15-20 मिनिटं लागतात स्वतःच्या केअर करण्यासाठी. हेअरफॉल होतो भरपूर, काहींची स्किन खूप ड्राय होते, ऑइली असते कुणाची जास्त स्किन, तर स्वतःची पण केअर केली पाहिजे. तर ह्या डेली रुटीन सोबत तुम्ही हा एक ॲड करू शकता. तर इथं जी रात्री भांडी धुतलेली असतात ती सकाळी मी जेवढी लागतात तेवढी यूज करते आणि बाकीची जी असतात तर ती मी मांडणीत असं छानपैकी लावून देते, म्हणजे जेणेकरून इथं आत्ताची भांडी यूज करता येतात. तोपर्यंत माझं दूध रिसीव झालं होतं, ते दूध मी रिसीव केलं आणि गरम करायला ठेवलं. म्हणजे इथं जास्त वडोदऱ्यामध्ये गाईचं दूध भेटतं, खूप छान भेटतं गवळ्याकडचं, आणि लहान बाळांना सुद्धा दूध गरम म्हणजे गाईचं दूध छान आहे. तर इथं मी गरम करायला ठेवलं. तोपर्यंत एक पार्सल रिसीव झालं मला, ते काय आहे ते नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. आता तोपर्यंत राहू द्या सिक्रेट. तर पार्सल रिसीव करून झाल्यानंतर इथं मी बाळासाठी मुगाची डाळ आणि तांदूळ असं मिक्स करून त्याला खिचडी बनवून देते आणि त्याच्यामध्ये हळद आणि मीठ मिक्स करून देते. म्हणजे रोज असं वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी किंवा मुगाची डाळ असं व्हेजिटेबल्स असं सगळं काही ॲड करून मी त्याला देत असते. तर इथं आवळा आहे, आवळ्याचा ज्यूस मी आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा घेते. म्हणजे हेअरफॉल होण्याचं खूप मदत होतो. आवळा हा खूप चांगला आहे. तर आवळा मला डेली घेता येत नाही, किमान मी आठवड्यातून 2-3 वेळा घेते. खूप इफेक्ट चांगला आहे. आवळ्यामुळं फक्त हेअरफॉलचं थांबत नाही तर वेट लॉससाठी सुद्धा मदत करतं. आणि कुणाला जर कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असेल तर आवळा हा खूप मस्त आहे. तर इथं मी आवळा हा असा चिरून घेते बारीक मस्तपैकी आणि त्याला मिक्सरमधून ग्राइंड करून त्याचा जो रस असतो तो मी म्हणजे त्याचा जो रस असतो ते मी आपल्या गाळणीनं गाळून घेते आणि मग तो दिवसातून रोज म्हणजे आत्ता घेतला तर उद्या पण घेते. जर जास्त झाला तर तो उद्याला ठेवते, म्हणजे आज आणि उद्या 2 दिवस होतो. आणि जर खूपच तुम्हाला असं आंबट लागत असेल किंवा प्यायला जात नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी कोमट पाणी ॲड करून पिऊ शकता, म्हणजे ते पिण्यासारखं होतं, थोडंसं आंबटपणा त्याच्यातून निघून जातो. तर असा मी आवळ्याचा ज्यूस बनवते आणि हा माझा आवळ्याचा ज्यूस तयार आहे. तर चला तर मग मी हा किमान आठवड्यातून 2 ते 3 वेळा मी हा आवळ्याचा ज्यूस घेते, जेणेकरून हेअरफॉल खूप सारं माझं हेअरफॉल होत होते. आता सध्या खूप म्हणजे होतात तसे 2-3 केस निघतात तसे, पण पहिल्यापेक्षा भरपूर खूप फरक आला आहे. तुम्ही पण घेऊन बघा, लवकर काही फरक जाणवणार नाही. लवकर फरक जाणवत नाही, किमान त्याला 1 महिनाभर तरी करून बघा, फरक नक्कीच जाणवेल. आणि चला तर मग माझा आता आवळ्याचा ज्यूस इथं पिऊन झालाय आणि माझी अजून बरीचशी कामं पेंडिंग आहेत. मेन म्हणजे किचन कट्टा साफ करायचा आहे आणि भांडी आवरायची आहेत. आता ऑलमोस्ट 11:45 होत आलेत. तर किचन कट्टा तर साफ नाही होणार आता, कारण भात पण ठेवला आहे. किचन कट्टा जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत मी ते साफ करत नाही. त्यामुळं किचन ओटा असाच ठेवून देणार आणि ही भांडी बाकीचे थोडे राहिलेत ना ते सगळं मला आवरायचं आहे. बाळ्या यायच्या आधी 15 मिनिटांमध्ये मी हे टार्गेट कंप्लीट करणार आहे. चला तर मग. तर इथं मी माझी भांडी सगळी मस्त अशी घासून ठेवते, जी सकाळची चहाची नाश्त्याची आणि जे जेवण बनवून झालेलं असते ते सगळं मी घासून ठेवते. जेव्हाचं तेव्हा घासून ठेवते, म्हणजे नंतर मला एकदम लोड होणार नाही. आणि बाळ आल्यावर पण बाळाला पण थोडा टाईम स्पेंड करायचा असतो, त्यामुळं मी जेवढे शक्य होतं तेवढं कामं पटपट आवरायचा प्रयत्न करते. म्हणजे आत्ताची जी सकाळची कामं असते ती सकाळचीच करून घेते. परत जेवल्यानंतर थोडीफार भांडी पडलेली असतात, त्यांना जास्त वेळ लागत नाही,
ती मी नंतर आवरून घेते. तर माझी आताची ऑलमोस्ट सगळं भांडी झालेत. किचन कट्टा राहिलाय कारण गॅस गरम आहे त्यामुळं ते पुसता येणार नाही. जेव्हा तरी माझी भांडी पण ऑलमोस्ट इथं माझी सगळी कामं झालेत आणि मी फक्त किचन कट्टा ठेवलाय कारण आता 12 वाजलेत आणि माझ्या बाळाला घेऊन यायचंय आता मला, त्यामुळं आणि माझ्या बाळाला आता घेऊन यायचंय. तर मी त्याला घेऊन येईन आणि मग बाकीचं कंटिन्यू करते तुमच्यासोबत. तर इथं त्या दोघांना मी शाळेतून रिसीव केलं आणि त्यांच्या शाळेच्या समोरच असं एक मोठं तलाव आहे. त्याच्याजवळ आम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा असं घेऊन त्यांना मी जाते आणि तिथं खूप छान असे लोटस आलेले असतात. मग ते मी त्यांना दाखवते. तिथं काही बदक पण असतात. तर ते 5 ते 10 मिनटं मी तिथं त्यांना उभा करते. हिवाळ्यामध्ये ऊन खूप छान लागतं त्यामुळं तिथं उन्हाला त्यांना उभा करते. हा अद्विकसोबत त्याचा एक फ्रेंड आहे UP बिहारवाला आणि ती त्यांची शाळा आहे. त्या शाळेच्या समोरच ऑपोजिट साईडला बरोबर तलाव आहे आणि या तलावाच्या इथं जे दिसते जागा तिथं 5 नंतर संध्याकाळी खूप छान असं भाजीपाला भरतो. खूप छान भाजीपाला भेटतो इथं वडोदऱ्यामध्ये. खूप ताजा ताजा भेटतो. इथं सगळं असं किलोवर भेटतं. आपल्याकडे कसं पेंडीवरती वगैरे भेटतं तर इकडे सगळं किलोवरती भेटतं भाजीपाला. तर इथं बघता तुम्ही खूप छान लोटस आले आणि हे छान खूप एन्जॉय असं करतायत. असं काही वातावरण आहे इथं वडोदऱ्यामध्ये. हिवाळ्यामध्ये उन्हाचं जे आनंद असतो तो खूप चांगला असतो. उन्हाळ्यात आपल्याला नको वाटतं ऊन, पण हिवाळ्यामध्ये ऊन आपल्याला खूप छान वाटतं. तर इथं आम्ही थांबलो होतो 15 ते 20 मिनटं. तर बघू शकता इथं किती छान लोटस आलेले आहेत. आदू काय खातो तू? काय खातो? काय आहे ते? चॉकलेट. चॉकलेट नहीं खाते बोला था ना मैम ने. मग तू का खातो चॉकलेट? चॉकलेट खाल्ल्यावर काय होतं? काय होतं चॉकलेट खाल्ल्यावर? दात दुखतात ना. मग चॉकलेट का खातो? चिप्स पण नाही खायचे. तर इथं मस्तपैकी दोघांचं जेवण रेडी आहे. अद्विक जेवतो. अद्विक चालू कर, दाखवतो कसा जेवतो. आणि सब्जीला लावून खायचं हा भाकरीला. तो आल्यानंतर शाळेतून आला की एक चपाती खातो आणि थोड्या वेळानं मग 2 वाजता वगैरे मग त्याला मी राईस देते. तर तो स्वतः खूप छान जेवतो, चपाती खातो आणि त्याच्यानंतर 1 तासाने परत त्याला मी राईस देते. तर हा व्हिडिओ करताना लाजत होता. तर जेवला मस्तपैकी आणि इथं त्याला झोपवलं मी. थोडा आज अभ्यास पण केला त्याने आणि मग तर आता इव्हनिंगचे 5:30 वाजले. झोपलो होतो. बाळाला झोपायच्या नादात मला पण डोळा लागून गेला आणि व्हिडिओमध्ये करायचं राहून गेलं. नंतर आम्ही जेवलो दुपारी. त्याच्यानंतर थोडंसं त्याचा अभ्यास घेतला आणि मग त्याला झोप यायला लागली. झोपून त्याला झोपवत होतं. मग झोपेच गेलं. माझा पण डोळा लागला. आता उठून चहा घेते मस्तपैकी आणि असंच या चहासोबत मॉर्निंग टू इव्हनिंगपर्यंत माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलं आहे. तर असंच भेटू परत पुढच्या नेक्स्ट ब्लॉगिंगमध्ये. मी आता हा व्हिडिओ थांबवते. थँक्यू. धन्यवाद.